बघूनच लक्षात आलं असेल की या साबुदाण्याच्या खिचडीमध्ये काहीतरी वेगळेपण आहे. नमस्कार, माय लेकींची पाककृतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज बनवते गरमागरम साबुदाणा खिचडी. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा असा हा एक पदार्थ. सगळ्यात पहिले इथे 1 वाटी साबुदाणा मी भिजत घातला. उपवास असो किंवा नाश्ता, साबुदाण्याची खिचडी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंच. मऊ साबुदाणा, खमंग शेंगदाण्याचा कूट आणि हिरव्या मिरचीचं झणझणीत चव प्रत्येक घास मन तृप्त करून जातो. साधी, पौष्टिक आणि चविष्ट म्हणूनच साबुदाण्याची खिचडी प्रत्येक घरात आवडीने बनवली जाते. आता इथे साबुदाणा पहिल्यांदा व्यवस्थित धुवून घेतला आणि नंतर परत त्यामध्ये पाणी ॲड केलं. तर पाण्याचं प्रमाण कसं ठरवायचं, तर पहिले साबुदाणा एका पाण्याने व्यवस्थित धुवून घेतला, त्यानंतर साबुदाण्यामध्ये पाणी ॲड केलं. तर पाणी आपल्याला किती ठेवायचं, जितका साबुदाण्याची मेजरमेंट आपण मोजू तेवढंच प्रमाण वरती पाहिजे पाण्याचं. आता इथे थोडं प्रमाण कमी वाटत होतं म्हणून मी परत थोडंसं पाणी ॲड करून घेतलं. आणि हे परफेक्ट मेजरमेंट आहे साबुदाणा भिजवण्यासाठी. कोणत्याही प्रकारचा साबुदाणा असू द्या, ह्या पद्धतीने जर भिजवला तर परफेक्ट भिजला जातो. ना मऊ होतो ना जास्त सुटा, म्हणजे कडक होतो. आता 5 ते 6 तास हा साबुदाणा भिजू देऊया. तोपर्यंत आपण आता बाकीचं साहित्य बघूया. 7 ते 8 हिरव्या मिरच्या इथे दळून घेतल्या. 3-4 मोठे बटाटे किसणीने किसून पाण्यात भिजवून ठेवले आहेत. 1 वाटी शेंगदाणे लालसर भाजून त्याचा कूट तयार करून घेतला. कढई गरम करायला ठेवूया. आता काही जण तुपाचा वापर करतात, इथे मी तेलाचा वापर करते आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तूपही वापरू शकता. यामध्ये हिरवी मिरची ॲड करून घेते. हिरवी मिरची तुम्ही आवडीनुसार ॲड करा. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर जास्त घाला, कमी प्रमाणात आवडत असेल तर कमी ॲड करू शकता. मिरची थोडी परतल्यानंतर जो बटाट्याचा किस आपण किसून ठेवला होता त्याचं पाणी काढून घेतलं आणि तो ॲड केला आहे. व्यवस्थित छान सगळं परतून घ्यायचं. थोडंसं ट्रान्सपरंट दिसायला लागल्यानंतर 1 छोटा चमचा मीठ ॲड करते. इथे सेंधा नमक मी ॲड केलेला आहे. आता सगळं मिक्स करून त्यामध्ये आपण साबुदाणा ॲड करून घेतो. इथे दिसत आहे तुम्हाला साबुदाणा किती छान भिजला गेला आहे, एकदम सुटसुटीत आणि मऊ. आता सगळं छान मिक्स करून घेऊया आणि एक वाफ आपल्याला याला द्यायची. याच्यावर झाकण ठेवायचं. अगदी 2 मिनटासाठी मंद गॅसवर हे वाफू द्या आणि झाकण काढून परत थोडंसं 1 मिनटं परतवून त्यामध्ये आपण आता शेंगदाण्याचा कूट ॲड करून घेतो आहे. झालं, आपली खिचडी आता तयार आहे. एकदम झटपट होणारी आणि अतिशय चविष्ट अशी ही खिचडी तुम्हाला नक्की आवडेल. जेव्हा आपण बटाटे कट करून टाकतो ना तुकड्यांमध्ये, तेव्हा काय होतं, शिजायला वेळ लागतो. पण असं किस करून घातल्यानंतर पटकन शिजतं. अगदी फटाफट खिचडी तयार होते. तुम्ही अशी खिचडी नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल आणि उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा. धन्यवाद.